आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी अजून आपल्या सोबत असणार आहेत नेत्या करुणा मुंडे आपल्या सोबत आहेत। करुणाजी, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना आता वारंवार घडतायत। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीने ही आत्महत्या केलेली आहे, आपली प्रतिक्रिया? मला पण 2 दिवस अगोदर ज्या दिवशी ही घटना घडली आहे त्यांचे एक जे नातेवाईक होते त्यांचा मला रात्री 12 वाजता कॉल आला होता की ताई अशी अशी घटना झालेली आहे आणि पोलीस जे आहे ते एफआयआर घेत नाही। मी सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मला कॉल करा आणि अधिकाऱ्यांसोबत मी बोलते कशाला एफआयआर घेत नाही। आणि मला असं वाटते की हे आत्महत्या नाही आहे। कशाला महिला आत्महत्या करतोय ते मोठे प्रमाणामध्ये मारून आणि हत्या करून तुम्ही आत्महत्याच्या त्याच्या नाव देत आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे। आणि सरकारला शासन प्रशासनाला मी हात जोडून कडकडीची विनंती करते, त्यांच्या घरामध्ये पण आई बहिणी असतील तो महिलांच्या बाबतीत तुम्ही जरा डोळे उघडा। आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, संपदा मुंडे हत्या प्रकरण झाला, ते मालेगावची चिमुकलीच्या प्रकरण झाला आणि आज डॉक्टर महिला इतकी सुशिक्षित महिला कशाला आत्महत्या करतील। तो मला असं वाटते की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि खूप चांगली गोष्ट आहे जे गर्जेला अटक केली। आणि आज मी पण बीड मध्ये आहे, तो मी त्यांच्या परिवाराला भेट देणार आहे। पण करुणाजी, यांसारख्या घटना म्हणजे आताच गेल्या काही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण उदयाला येतं, ते प्रकरण आता कुठे शांत होतंय आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा एका विवाहितेनं ही आत्महत्या केली। कौटुंबिक छळाच्या घटना वाढू लागलेल्या आहेत, याच्यावरती काही शासन होणं गरजेचं वाटतं का आपल्याला? खूप गरजेचं आहे, क्योंकि तळागाळामध्ये आता माझे मतलब अंगावर शहारे येत आहे। जसं तुम्ही सांगितलं, मी तळागाळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की महिलांची इतकी विकट परिस्थिती आहे। मतलब पुरुष लोक खूप छळ करत आहे महिलांच्या। आणि याच्यामध्ये काय असते ना, जे महिलावरती छळ होतोय ते अगोदर पहिले प्रयत्न करते, पोलीस अधिकारीकडून महिला आयोगकडून असा प्रयत्न करते की आपल्याला न्याय भेटेल आणि कोणीतरी आपल्याला सपोर्ट करेल, ज्यांनी करता आपला जे संसार आहे ते उद्ध्वस्त होऊ नये। तरी पण कोणीही महिलांची दखल घेत नाही आणि महिलांना असे पाव उचलावं लागते। आणि जे पुरुष लोक आहे त्यांची हत्या करून आत्महत्याचं नाव देतो, असं पण घडतोय। नक्कीच। धन्यवाद करुणाजी, आपण आमच्यासोबत या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे अनंत गर्जेला आता अखेर अटक करण्यात आलेली आहे, पोलिसांच्या सुद्धा कारवाईला वेग आलेला आहे।